नमस्कार फ्रेंड. पावसाळा सुरू झाला की सर्वांना प्रश्न पडतो की फिरायला कुठे जायचं. लहान मुले असू देत किंवा मोठी माणसे. पावसाळ्यात फिरण्यासाठी खूप ठिकाणे आहेत, पण बऱ्याच ठिकाणी लोकांच्या सेफ्टीसाठी व अशा पावसाळी पर्यटनावर निर्बंदी घातली जाते. काय पावसाळी पर्यटनावर तर बंदी घातली जाते. तर प्रश्न पडतो की या पावसाळ्यात फिरण्यासाठी जायचे कुठे? फॅमिली असो किंवा मित्रांबरोबर जाण्यासाठी सर्वांसाठी एक सेफ्टीचे ठिकाण कोणते? तर चला नितवडे धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर असे ठिकाण आहे. कोल्हापुरातून नितवडे जाण्यासाठी आपल्याला गारगोटी मार्गावरून जावे लागते. चिंता नको, व्यवस्थित चालू. रस्त्यात हिरवळ आणि डोंगर बघायला खूप सुंदर वाटते आणि निसर्गाचं सौंदर्यच काहीतरी वेगळं असतं. तुम्ही पाहू शकता गावाकडची शेती, हिरवळ, झाडं, दऱ्या, डोंगर किती सुंदर दिसत आहेत. पावसाळा सुरू झाला की हा नजारा बघायला खूप छान वाटतंय. हे बघा नितवडे गाव आली. इथून आपल्याला धबधब्याकडे जायचे आहे. नितवडे गावात पोचल्यावर तिथून धबधब्याकडे जायचा रस्ता मिळेल.
खरंच इथे येऊन खूप छान वाटते. आजूबाजूला हिरवळ आणि शांत वातावरण. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत. कोल्हापूर वन विभाग व गारगोटी वन क्षेत्र यांनी मिळून या जंगलात असलेले 7 वॉटरफॉल लोकांना पाहता यावे म्हणून पावसाळी पर्यटन म्हणून डेव्हलप केले आहेत. तर समोर तुम्हाला छोटंसं घर दिसत आहे. तिथं आपल्याला जाऊन तिकीट काढायचं आहे. प्रति व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे. त्या तिकीट काढून आम्ही आत एंट्री केली. आत सुंदर असं हे हिरवाईगार दिसत आहे. तर सागवान जंगल ही सागवानची झाडं आहेत. इथं खूप मोठी झाडे आहेत. हिरवाई आहे. खूप उंच झाडे आहेत ती. तर आपल्याला इथं फोटो काढण्यासाठी म्हणा किंवा चालत बाहेरून आपण चालत आलो तर तिथं बसण्यासाठी आपल्याला थोडं सोय केलेली आहे. खूप सुंदर असं वाटते. आणि तिथून पुढे गेल्यानंतर हा असा सुंदर असा बीच दिसतो. तिथं पुढे जे धबधब्याचं पाणी आहे ते पूर्ण इथून जाते. तुम्ही पाहू शकताय. जे 6 धबधबे आहेत ते तुम्हाला पुढे दिसतीलच. आणि एक 7वा धबधबा तो आपला दुसरीकडे आहे. तर तुम्ही पाहू शकताय. इथं पण फोटो काढायला त्यांनी खूप सुंदर हे ठिकाण आहे. समोर आपल्याला जे दिसते चेंजिंग रूम आहे. वॉशरूमची पण सोय आहे. तर आता आपण चाललो आहोत सवतकडा धबधब्याकडे. तर इथं अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून जाणं धबधब्यांचा आवाज येत आहे पाण्याचा. तुम्ही पाहू शकताय. आपण गाडीने जरी आलो तर पुढचा एक गेट आहे. गाडीने जर तर ह्या रोडनं आपण आत येऊ शकतो. पण आम्ही चालत आलतो. पुढे दिसत आहे आपल्याला आपण धबधब्याजवळ आलेलो आहोत. किती सुंदर असा हा धबधबा दिसतो. तुम्ही पाहू शकताय. सवतकडा धबधब्याचं नाव आहे. या खूप गर्दी होती इथं. पाण्यात ते खूप असं खेळायला बाहेरून माणसं ते आली होती. तुम्ही पाहू शकताय. हे जे छोट्या ह्याच्यातनं पाणी चालले ते महाकाय धबधब्याचं पाणी जात आहे. पण बीच खूप सुंदर आहे. फोटोशूट करण्यासाठी किंवा व्हिडिओ म्हणा करण्यासाठी खूप सुंदर आहे. तर हा जांभूळकडा आहे. तर समोर जो आता तो मडकीकडा धबधबा आहे. त्यात पाण्यात उतरण्यासाठी बंदी घातलेली आहे. पाणी खूप